तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की जावामध्ये इनपुट आउटपुट यूजरकडून घेण्यासाठी दोन वेगवेगळ्या पॅकेजेसचा वापर केला जातो। तर पहिल्या पॅकेजचं नाव आहे आयो म्हणजेच इम्पोर्ट java.io.star आपल्याला ही लाईन लिहावी लागते आणि दुसऱ्या पॅकेजचं नाव आहे इम्पोर्ट java.util.star म्हणजे युटिल पॅकेजचा वापर केला जातो। तर सुरुवातीला जेव्हा जावा आलं तेव्हा 1.0च्या व्हर्जनमध्ये स्कॅनर नावाचा क्लास अवेलेबल नव्हता। तर त्यावेळेस इनपुट घेण्यासाठी दोन वेगळ्या क्लासेसचा वापर केला जात होता। पहिला क्लास म्हणजे इनपुट स्ट्रीम रीडर आणि दुसरा क्लास म्हणजे बफर रीडर। आता ह्या दोन क्लासेसचा वापर करून यूजरकडनं इनपुट घेतलं जात होतं, पण हे कोडची लेंथ थोडी मोठी होत होती, प्लस कोड लिहिणे थोडं किचकट होतं, कारण की यूजरकडनं व्हॅल्यूज घेताना आपल्याला इंटीजर फ्लोट अशा टाईपच्या व्हॅल्यूज घ्यायच्या असतील तर बफर रीडर वगैरेमध्ये आपल्याला रॅपर क्लास आणि पार्सिंगच्या मेथड्स यांचा वापर करावा लागत होता, जे की कोडची लेंथ देखील वाढवत होता आणि यूजरला कोड म्हणजेच डेव्हलपरला कोड टाईप करायला थोडं किचकट वाटत होतं। म्हणूनच त्यांनी 1.5च्या व्हर्जनमध्ये युटिल पॅकेजमध्ये एक नवीन क्लास इंट्रोड्यूस केला, त्याचं नाव आहे स्कॅनर क्लास। स्कॅनर क्लासमध्ये यूजरकडनं इनपुट घेणे अतिशय सोपं झालं, कारण की पार्सिंग वगैरेचा सगळा सिनारिओ त्यांनी इंटरनली हँडल केला। आपल्याला फक्त एखाद्या मेथडला कॉल करावं लागतं, जसं की इंटीजर व्हॅल्यू घेण्यासाठी आपल्याला नेक्स्ट इंट नावाच्या मेथडचा डायरेक्टली वापर करावा लागतो, ज्याच्यातून आपल्याला यूजरकडनं इनपुट मिळू शकतं। थँक्यू।